नमस्कार येवकार, हांव किशोर नायकावकार. हरमला दोन महत्वाचे इव्हेंट जावपाचे आसात. तातूंत पयलो आनी इम्पॉर्टंट इव्हेंट म्हटल्यार हरमला भटवाडी हांगासर जो पठार सुमार 3.5 लाख स्क्वेअर मिटर तो TCPन अंडर 39A कन्वर्ट करपाचें थारायला आणि त्या गजालीक भटवाडीतले थळावे लोक विरोध करतात. तांणी ऑलरेडी त्या संदर्भातले ऑब्जेक्शनूय TCP कडे फायल केल्लें आसा. त्याच गजाली वयल्यान ह्या भटवाडीच्या थळाव्या लोकांनी हरमलान मशाल मिरवणुकीचें आयोजन केलां. ही मशाल मिरवणूक सांजे 5 वरांचेर श्री रवळनाथ मंदिर ते गणपती हॉल अशी ही मशाल मिरवणूक जातली आणि पुराय हरमलच्या सगळ्या लोकांक, गोंयच्या सगळ्या लोकांक या मशाल मिरवणुकीत सहभागी जावचे अशें अपील तांणी केल्लें आसा. आता हो जालो विशय हरमलच्या या भटवाडीच्या पठाराच्या संदर्भातलो. आणि एक महत्वाचो इव्हेंट हरमलान जावपाचो आसा. तो इव्हेंट म्हटल्यार सांजेच्या 6 वरांचेर हरमलान रापणकारांचे सी फूड फेस्टिवल असो इव्हेंट जावपाचो आसा. ह्या इव्हेंटाचे अनाउन्समेंट मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी केल्लें आसा. तांणी आपल्या सोशल मिडियाचेरूय त्या संदर्भातले पोस्टर रिलीज केल्ले आसा आणि हो इव्हेंट हाचे उक्तावण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातलें. हो इव्हेंट टुरिझम डिपार्टमेंटाच्या जोड पालवान आणि हरमलचे थळावे रापणकार हांच्या वतीन जाता. त्या खातीर टुरिझम मिनिस्टर रोहन बाब खंवटे हेवूय आसतले आणि आमदार जीत आरोलकार हेवूय वांटेकार जातले. म्हणटकच मांद्रेचे आमदार तांणी रापणकाराच्या फेस्टिवलाक चडांत चड लोकांनी येवचे अशें अपील, अशें आवाहन करपी पोस्टर आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर घातला. पुणून भटवाडीच्या मशाल मिरवणुकीच्या बाबतीत मात तांणी आपल्या सोशल मिडियाचेर नाजाल्यार पब्लिकली लोकांक नाजाल्यार त्या मशाल मिरवणुकीक सपोर्ट केल्लो पोस्टर घातलेलो आमकां पळोवपाक मेळोंक ना. नो डाउट आमदार जीत आरोलकर हांचो पुराय सपोर्ट ह्या भटवाडीच्या लोकांक आसा अशें ते म्हणटात. पुणून हो सपोर्ट ते पब्लिकली व्यक्त करिनात, कारण तांच्याच सरकारान ती जमीन कन्वर्ट करपाचें थारायला आणि त्याच सरकारचे तेवूय एक घटक आसात. म्हणटकूच ते वोगी रावन फाटल्यान लोकांक सपोर्ट करतात. पुणून तो सपोर्ट मुखार येवन करपाचे धाडस अजून मेरेन आमदार जीत आरोलकर करिनात. आता ते केन्ना करतले हो फुडलो विषय. आता महत्वाची गजाल म्हटल्यार हरमलान एकाच दिसा जावपी ह्या दोन इव्हेंटा भितर खंयच्या इव्हेंटान हरमलकार वांटेकार जातले ते पळोवप खूब इंटरेस्टिंग थारतले. हो 3.5 लाख स्क्वेअर मिटराची पठार वाचोवपा खातीर हरमलकार एकठांय येतले काय रापणकाराच्या सी फूड फेस्टिवलान वचोन हरमलकार नाचोन एन्जॉय करतले हे पळोवप खूब महत्वाचें. आता मुख्यमंत्री आसात, टुरिझम मिनिस्टर आसात, थळावे आमदारूय आसात. म्हणटकूच भाजपाचे कार्यकर्ते आणि आमदार मोगोचे असल्या कारणान मोगोचे कार्यकर्ते घडये रापणकाराच्या फेस्टिवलाक वचोन डान्स ड्रिंक करून मजा मारू शकतात. मागीर मशाल मिरवणुकीक कोण वांटेकार जातले? फक्त भटवाडीचेच लोक त्या मशाल मिरवणुकीक वांटेकार जातले काय त्या मशाल मिरवणुकींतल्यान पुराय हरमल गांव एकठांय येवन तो गांव वाचोवपाच्या बाबतीत तांकां सपोर्ट करतले तेवूय पळोवप खूब इंटरेस्टिंग. कारण आमच्या लोकांक ह्या राजकीय पक्षांनी अशी कितें धुंदी आमकां दिल्लेली आसा की आमी आमचो फुडार, आमचो गांव, आमचे पर्यावरण, आमच्या ह्या पिळगेचो फुडार हे सगळ्यो गजाली विसरल्यात आणि आमी ते सांगतात तशें नाचपाक लागल्यात. आता हरमलकर खंयच्या वाटेन उबे रावतात काय खंयच्या वाटेन नाचतात ते आमकां कळोन येतले. आता मशाल मिरवणुकीची माहिती आमी दिलीच. या रापणकाराचे फूड फेस्टिवल म्हणून जो इव्हेंट जातलो त्या इव्हेंटा विशीं जेन्ना आमी माहिती काडपाचो प्रयत्न केलो तेन्ना तातूंतल्यान काय इंटरेस्टिंग गजाली मुखार आयल्यो. एक म्हटल्यार हरमलान फाटली कितलीशींच वर्सां थंयसरले थळावे जे रापणकार आमचे भाव आसात ते आपलो ट्रेडिशनल रापणकाराचे फेस्ट म्हणून ते इव्हेंट करताले
आणि तो इव्हेंट म्हटल्यार तांचो ट्रेडिशन, तांच्यो रिच्युअल्स आणि ह्या संदर्भान अशा पद्धतीचे हे फेस्त जाताले. म्हणून फाटल्या वर्सा आमदार जीत आरोलकर हांणी ह्या रापणकाराच्या फेस्ताक एक ब्रॉड अशा पद्धतीचो कन्सेप्ट तयार केलो आणि टुरिझम डिपार्टमेंटाच्या सपोर्टान तो रापणकाराचो सी फूड फेस्टिवल असो ताका एक कन्सेप्ट तयार करून तो एक इव्हेंट तयार केलो आणि फाटल्या वर्सा तांणी टुरिझम डिपार्टमेंटाच्या सपोर्टान हो भव्य अशा पद्धतीचो इव्हेंट हो हरमल हांगासर केलो. जाली गजाल अशी की फाटल्या वर्सा म्हटल्यार 2024 ह्या वर्सा जानेवारी फेब्रुवारी म्हयन्यांत सरकार टुरिझम डिपार्टमेंट सी फूड फेस्टिवल मिरामार करपाक सोदतालो. म्हणून त्या वेळाचेर एन्व्हायरमेंटलिस्ट पेट्रिशिया पिंटो आणि हेरांनी PIL हायकोर्टान फायल केले आणि बिचाचेर अशा पद्धतीचो सी फूड फेस्टिवल घेवप हे योग्य थारचे ना. तातूंत एन्व्हायरमेंटाची हानी जाता, त्या उपरांत बिचा वयल्या थंयसरल्या परिस्थितीची, थंयसरले एन्व्हायरमेंट, थंयसरले बाकीच्यो सगळ्यो गजाली हाचो ताचेर परिणाम जाता अशें म्हणून हायकोर्टान बिचाचेर तो फेस्टिवल घेवपाक न्हयकार दिलो आणि हायकोर्टान कडक डायरेक्शन्स दिली गव्हर्नमेंटाक की ह्यान फुडें अशा पद्धतीन बिचाचेर अशे इव्हेंट जावंक जायना म्हणून. इतले जावनूय बीन गेल्या वर्सा डिसेंबर म्हयन्यांतूच आमदार जीत आरोलकराच्या प्रपोजलाचेर टुरिझम डिपार्टमेंटान हो रापणकाराचो सी फूड फेस्टिवल अशें ताका नांव दिलें आणि तो इव्हेंट हरमला बिचाचेर घडोवन हाडलो. तो घडोवन हाडल्या उपरांत पेट्रिशिया पिंटो हांणी कंटेम्प्ट पिटिशन हायकोर्टान फायल केलें आणि हायकोर्टान असो फोग काडलो डिपार्टमेंट ऑफ टुरिझमाचो की निमणे टुरिझम डिपार्टमेंटाच्या त्या वेळा वयले जे डायरेक्टर असले त्या डायरेक्टरांक अनकंडिशनल एपोलॉजी ही हायकोर्टाकडे मागची पडली. त्या खातीर ह्या फावट रापणकाराचो फेस्टिवल सी फूड फेस्टिवल हो प्रत्यक्षांत बिचार जायना, पूण बिचाच्या कुशीक हरमला एक पार्किंग एरिया आसा, त्या पार्किंग एरियेन हो आता फेस्टिवल जावपाचो आसा. तुम्ही ही दृश्यां पळोवपाक शकता की कशा तरेन ह्या फेस्टिवलाची तयारी ही सुरू आसा, कशा पद्धतीन थंय टेंट उबारले वयतात, हे सगळे तुम्ही ह्या व्हिज्युअल्सान पळोवपाक शकतात. पूण आता मजेची गजाल अशी की जी जागा हरमल बिचाचेर येवपी पर्यटकांच्या पार्किंगे खातीर थंय राखीव आसा, त्याच जागेन हो येदो व्हडलो फेस्टिवल आता जाता. मागीर टुरिस्ट हे आपल्यो गाडयो खंय पार्किंग करतले आणि त्याची अरेंजमेंट कितें हाच्या बाबतीत कोणाक कांयच खबर ना. आता आम्ही जेन्ना आनीक खोलायन ह्या सगळ्या गजालीचो अभ्यास करपाचो प्रयत्न केलो तेन्ना आमच्या अशें लक्षात आयलें की हो जो इव्हेंट आता त्या पार्किंग लॉटान टुरिझम डिपार्टमेंट ऑर्गनायज करता ती जमीन ही प्रायव्हेट जमीन. आता प्रायव्हेट जमनीन हो इव्हेंट जावं शकता काय कितें? नक्कीच जावं शकता. मागीर हो प्रायव्हेट जमनीच्या मालकान ह्या इव्हेंटाक परमिशन दिला काय कितें? घडये दिला जायत जर दिवंक नसलें जाल्यार सरकार त्या जाग्याचेर इव्हेंट घेवपाक कसो शकता? ना जाल्यार सरकारचो इव्हेंट म्हणटकूच त्या जमीन मालकाच्या एनओसीची गरजूच ना अशें म्हणून टुरिझम डिपार्टमेंट तो इव्हेंट थंय घेता काय कितें? असोय प्रश्न तातूंतल्यान निर्माण जालो. त्या उपरांत जेन्ना आमी चौकशी केली की बाबा हो इव्हेंट जो जाता तो इव्हेंट ह्या प्रायव्हेट जमनीन कोणाच्या प्रायव्हेट जमनीन जाता, आमी एक गजाल लक्षात दवरपाक जाय. फाटल्या फावटी रापणकाराचो फेस्टिवल जो जाल्लो तो 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर हे 3 दीस जाल्लो. म्हणून हे फावट गोंयांत सनबर्न फेस्टिवल जायना. म्हणटकच ह्या सनबर्न फेस्टिवल जायना आसतना हो शेड्यूल आता व्यवस्थित पद्धतीन टुरिझम डिपार्टमेंट आणि थळावे आमदार जीत आरोलकर हांणी अरेंज करून त्या सनबर्न फेस्टिवलाच्या जाग्यार हो आता रापणकाराचो सी फूड फेस्टिवल म्हटल्यार 28 ते 30 डिसेंबर असो दवरला. ऑब्वियसली गोंयांत आमकां सगळ्यांक खबर आसा की इयर एंडिंगेक ज्या तरेन टुरिस्टांची हांगासर गर्दी लोट्टा ती जर पळयत जाल्यार हे फावट सनबर्न फेस्टिवल ना म्हणटकच ह्या रापणकाराचो सी फूड फेस्टिवल हाका तुफान प्रतिसाद मेळटलो, थंय तुफान गर्दी जातली. आता त्या गर्दीचे अरेंजमेंट, नियोजन, सेफ्टी
हाच्या बाबतीत सरकारान आणि सरकारी यंत्रणांनी कितें जतनाय घेतला हे आमकां खबर ना. दुर्दैवान हडफड्यासारखी थंय परिस्थिती जावची न्हू हाची तरी जतनाय सरकारान घेतल्या जावं शकता, कारण तातूंतल्यान तरी बोध घेवन सरकार घेतले अशी आमी अपेक्षा करूया. आता जी प्रायव्हेट जमीन, ज्या जमनीन हो इव्हेंट जाता त्या जमनीची जेन्ना आमी चौकशी केली जाल्यार आमचे अशा लक्षात येयलें की ही जमीन एका प्रायव्हेट मनशाची आसा आणि त्या जमनीच्या 1/14 उतार्याचेर मेसर्स वर्णिराज सन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड अशें त्या जमनीचे 1/14 उतार्याचेर नाव आसा. जाल्यार ह्या कंपनीचो मालक जो आसा तो मालक दिलीप सकवाला आणि ह्या दिलीप सकवालाच्या जमनीत हो इव्हेंट जावपाचो आसा. आता दिलीप सकवाला आणि वर्णिराज सन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड हाच्या विशयी जेन्ना आमी माहिती काढली तेन्ना आनीक धक्कादायक माहिती आमकां कळली. ती म्हटल्यार फाटल्या वर्सा 2024 ह्या वर्सा ह्याच वर्णिराज सन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीन हरमला हांगासर बीच लायनिंग, प्रॉमिनंटली बीच लायनिंग, ऑलमोस्ट 75% ऑफ द हरमल बीच जो कव्हर जाता ती सगळी जमीन ही त्या वेळा वयलो एक स्मगलर जाचे बरेच प्रकरण गोंयान गाजलेले तो सुकूर नारायण भाकिया हाची ही जमीन, आणि ही जमीन त्या वेळार अटॅच केल्ली. ती जमीन अटॅच केल्या उपरांत ती रिलीजूय जाली आणि आता गेल्या वर्सा ती जमीन ह्या कंपनीन विकती घेतलेली आसा. दिलीप सकवाला ह्या मनशान ती विकती घेतलेली आसा. ह्या कंपनीचे डायरेक्टर ह्यो हर्षा दिलीप सकवाला आणि दिलीप कुमार शंभूभाई सकवाला हे अहमदाबाद गुजरातचे. ताणी ही पुराय जमीन ऑलमोस्ट म्हाका दिसता अबाउट 2 लाख स्क्वेअर मीटर जमीन घेतल्या म्हणटकूच हरमलचो 75% ऑफ द कोस्ट जो बीच लाईन प्रॉपर्टी आसा ती आयज गोंयकाराच्या हातांतल्यान गेल्या, ती आता ह्या गुजरातातल्या मनशाच्या हातान सापडलेली आसा. म्हणटकूच हो दिलीप सकवाला म्हणटात तो पेजाद मनीस हे त्याच्या वयल्यानूच दिसून येता. आता जेन्ना आमी ह्या दिलीप सकवालाच्या संदर्भातली माहिती काढपाचो प्रयत्न केलो तेन्ना आनीक इम्पॉर्टंट माहिती मुखार आयली. ती माहिती कितें तर ज्या दिलीप सकवालाच्या प्रायव्हेट जमनीन आता हे रापणकाराचे फेस्टिवल जे टुरिझम डिपार्टमेंट घेवपाक सोदता तोच दिलीप सकवाला हो ऑलरेडी एक व्हायोलेटर म्हणून ऑलरेडी एस्टॅब्लिश जाल्ले आसा. या दिलीप सकवालान ला अल्फान्सो मरीना बीच रिसॉर्ट अँड स्पा अशे एक स्टार्ड हॉटेल, सामके लक्झरी अशा पद्धतीचे हे रिसॉर्ट तुम्ही ह्या फोटोवांतल्यान पळोवपाक शकता की कशा पद्धतीन हे लक्झरी हॉटेल ताणी विठ्ठलदास वाडो मोरजी हांगासर उबारलेले आसा. ला अल्फान्सो मारिना बीच रिसॉर्ट अँड स्पा. आणि ह्या लक्झरी हॉटेलाच्या बाबतीत जेन्ना आमकां माहिती मेळ्ळी तेन्ना आमच्या अशा लक्षात येयलें की हे रिसॉर्ट हे पुरायपणान CRZ कायद्याचे व्हायोलेशन करून उबारलेले आसा आणि हे पुराय रिसॉर्ट ऑलमोस्ट 2800 स्क्वेअर मीटर ही जागेन हे रिसॉर्ट उबारला. ते रिसॉर्ट डेमोलिश करपाची ऑर्डर ऑलरेडी GCZMN इश्यू केल्ली आसा. पुणून फाटली 5 वर्सां फ्रॉम 2019 ऑनवर्ड्स आयज फाल्यां अशें करून फाटली 5 वर्सां ह्या रिसॉर्टाक इलिगली आपले व्यवहार सुरू करपाक ह्या सरकारान दिल्ले आसा. आणि हो दिलीप सकवाला म्हणटात तो प्रोप्रायटर ह्या हॉटेलाचो आणि ताचे हे हॉटेल आणि सरकार कशा पद्धतीन कसलेच परमिशन घेनासतना ताणी हे रिसॉर्ट उबारून तो आपलो धंदो फाटली 5 वर्सां करता आणि सरकार फक्त मिटिंगाचेर मिटिंगो आणि फक्त शोकॉस इन्स्पेक्शन हाच्या नावा सकयल 5 वर्सां जाली सरकार ताका प्रोटेक्शन दीत आसा. आता आरपोरा प्रकरणा उपरांत जेन्ना ह्यो सगळ्यो गजाली मुखार आयल्यो त्यो जर पळयत जाल्यार ह्या प्रकरणातूय तशाच पद्धतीन गजाली जाल्लेल्यो आसात. GCZMA ची क्लियर कट ऑर्डर आसा फॉर डेमोलिशन,
म्हणून डेप्युटी कलेक्टर पेडणे जांकां तांणी इन्स्ट्रक्शन दिल्ले डेमोलिशनाचे. आणि मजेची गजाल म्हटल्यार डेप्युटी कलेक्टराक जी ऑर्डर ऑगस्ट म्हयन्यात जाल्ली ह्याच वर्साच्या, ती ऑगस्ट म्हयन्यांतली ऑर्डर डेमोलिशन ऑर्डर फॉलो जावंक ना. आणि फॉलो न जावपाचे कारण कितें तर इनएवेलेबिलिटी ऑफ पुलीस फोर्स ना म्हणून ते डेमोलिश करूंक ना अशा पद्धतीचे कारण दिवन परतून जीसीझेडएमएक लेटर केले एसडीएमान. मागीर जीसीझेडएमएन ह्याच म्हयन्याच्या डिसेंबर म्हयन्याच्या 2 तारखेर डेप्युटी कलेक्टर पेडणेक परतून रिमाइंडर धाडलेली आसा की ते डेमोलिश करा ऑन टॉप प्रायोरिटी म्हणून. आयज आमी 27 डिसेंबराक पावले जाल्यार ते डेमोलिश जावंक ना डेमोलिश. तर त्याच पुरायपणान एन्व्हायरमेंट कायद्याचे टोटल व्हायोलेशन करून फाटली 5 वर्सां इलिगली आपले रिसॉर्ट चलोवपी जो मनीस आसा त्याच मनशाच्या प्रायव्हेट जमनीन सरकार अधिकृत पद्धतीन, कारण टुरिझम ऑफ डिपार्टमेंटाचो हो रापणकाराचो सी फूड फेस्टिवल त्याच्या जमनीन करता, हाचो संबंध कितें असो सोद घेवपाची आता ही वेळ आयिल्ली आसा. एक म्हटल्यार ताचे डेमोलिशन कित्याक जावंक ना आणि ते डेमोलिशन न जावपाक कितें व्यवहार जाला काय कितें हाचो एक पयलो तपास जावचो पडटलो. दुसरी गजाल, तो मनीस ऑलरेडी कायद्याच्या कात्रीन सापडला म्हणटकूच त्या मनशाच्या जमनीन हो इव्हेंट करपाक त्या मनशाची एनओसी जाय काय नाका हो प्रश्नच येना. कारण तो मनीस सरकाराकडे आता झगडपाकूच शकना, कारण तो ऑलरेडी थंय फसलेलो आसा. म्हणटकूच बिनधास्तपणान त्याच्या प्रॉपर्टीन सरकार हो अशा पद्धतीन इव्हेंट रापणकाराचे फेस्टिवल करपाक सोदता. ज्या मनशाचेर कारवाय जावपाक जाय ताचेर कारवाय करना आणि ताच्याच जमनीन सरकार हो इव्हेंट करपाक सोदता. त्या इव्हेंटाक सरकारान मुळान जी परमिशनां लागतात टुरिझम डिपार्टमेंटान फॉर सेफ्टी ऑफ व्हिजिटर्स ती सगळी परमिशनां घेतला काय कितें, आणि जर घेतला जाल्यार ती 2 दिसान कशा पद्धतीन तयार केली. फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस हे इम्पॉर्टंट, कारण जे 3 दीस 28 ते 30 हो फेस्टिवल जावपाचो आसा तो इयर एंडिंग म्हणटकूच त्या फेस्टिवलाक तुफान पर्यटकाची गर्दी जातली हातून मातूय दुबाव ना. त्या वेळार थंय फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेसाचे योग्य प्रोविजन जाला काय कितें, थंय पार्किंगेचे योग्य प्रोविजन जाला काय कितें. दुसरी महत्वाची गजाल, आम्ही पळयले की सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे गोंयांत आयिल्ले आसा आणि 2 दिसाची एक वर्कशॉप आसलेलो. हो वर्कशॉप आसलेलो ड्रग्साच्या संदर्भातलो. ड्रग्साचो उपेग कशा पद्धतीन कमी करपाक जाय, ड्रग्सांचेर कशा पद्धतीन कंट्रोल करपाक जाय ह्या विशया वयले हे सेशन असले. आणि आमकां सगळ्यांक खबर आसा की इयर एंडिंगाक ड्रग्साचो धंदो गोंयांत कसो चलता. आयज वाळपय हांगासरूय ड्रग्स धरल्या. म्हटल्यार जेन्ना सनबर्न ना तेन्ना ह्या इव्हेंटाक अशा इव्हेंटाक ड्रग्साचो सर्रासपणान वापर जावपाक शकता. अशें जर आसा जाल्यार सनबर्नाक जी काळजी सरकार घेताली, पुलीस नाजाल्यार एंटी नार्कोटिक सेल ड्रग्साचो वापर जावंक जायना म्हणून, ती तयारी तशा पद्धतीची जतनाय ह्या रापणकाराच्या फेस्टिवलाक घेतल्या काय कितें हाच्या विशयी कोणाक कांयच खबर ना. रापणकाराचे सी फूड फेस्टिवल म्हटल्यार रापणकाराचे सी फूड फेस्टिवल. वास्तविक रापणकार आमचे ट्रेडिशनल पारंपरिक नुस्तेकार, तांची सेफ्टी, तांचो धंदो कसो सांबाळपाक जाता, तांची जाळां दवरपाक तांकां आयज जागा ना, लोक तांच्या जाळांक उजो घालतात, तांकां होडी दवरपाक जागो ना, ह्यो सगळ्यो गजाली करच्यो सांडून त्या रापणकारांक घेवन हो सरकार नाचता आणि कोट्यांनी रुपया ह्या अशा इव्हेंटाचेर खर्च करता. आणि मागीर त्या कोट्यांनी कोणाक कितली कमिशनां हे गोंयकारांक सांगपाची गरज ना. गोंयकारांच्या बोल्सान कोणाक कितली कमिशनां पावतात ताचो हिशोब जसो मटक्याची स्लीप असता तशा पद्धतीन प्रत्येक गोंयकाराच्या बोल्सान सगळो हिशोब असता. ह्या रापणकाराचे हित सांबाळचे सोडून त्याच रापणकाराचो पारंपरिक हो फेस्टिवल उत्सव आयज टुरिझम डिपार्टमेंटान एक इव्हेंट करून दवरलेलो आसा. ओके, तातूंत कांयच हरकत घेवपाचे कारण ना, कारण गोंय हे टुरिझम स्टेट आसा आणि त्या खातीर अशा पद्धतीच्या या फेस्टिवलाक एक स्टेट रेकॉग्निशन मेळप हातूंत कांयच चुकीचे ना. म्हणून तातूंतल्यान त्या रापणकाराचे खरेंच हित साध्य जाता काय कितें, त्या रापणकाराचो जो पारंपरिक व्यवसाय आसा ताका प्रोटेक्शन मेळटा काय कितें,
रापणकराचे प्रश्न तातूंतल्यान सुटावे जातात काय कितें? काय 3 दीस फक्त रापणकरांक घेऊन नाचपाचे आणि आपली बोल्सां भरपाचे आणि वचपाचे, ह्याच खातीर ही फेस्टिवलां जातात काय कितें? असोय प्रश्न आता हातूंतल्यान तयार जाला. हडफडच्या प्रकरणाची चौकशी मॅजिस्टेरियल इन्क्वायरी जाली. मॅजिस्टेरियल इन्क्वायरीन आपलो रिपोर्टूय सरकाराक दिलो. कितल्याशाच डिपार्टमेंटाचेर आणि ऑथॉरिटींचेर ह्या रिपोर्टान ठपको दवरल्या अश्यो बातम्यो आमकां वाचपाक मेळटा. ह्यो बातम्यो आमकां 1 तारीख जायसर अश्योच वाचपाक मेळटल्यो, कारण ह्या 1 तारीख जायसर हो धंद्याचो काळ. हो धंद्याचो काळ म्हटल्यार कितें? तर टुरिझमाचो सीझन, हो टुरिझम सीझन. हातूंत सरकारच्या तिजोरीन येणावळ येताच, पूण कांय राजकीय फुडाऱ्यांची आणि कांय जे दलाल एजंट आसात तांची बोल्सां भरपाचो हो सीझन. म्हणटकूच हांगासर कोणाचेर एक्शन कांयच जावपाचें ना. फक्त हाचेर ठपको दवरला आणि ताचेर ठपको दवरला अशें म्हणून 4-5 दीस आमी फक्त बातम्यो वाचपाच्यो आणि बातम्यो पळोवपाच्यो. हे सगळे इव्हेंट जाले, बोल्सां भरलीं काय मागीर फुडल्यो गजाली सुरू जातल्यो. पूण हडफडच्या प्रकरणात ज्या तरेन त्या नायट क्लबाक जी इल्लिगली परमिशनां दिवपाचे जो प्रकार घडलो, तशाच पद्धतीचो प्रकार आता हांगा आमकां ह्या प्रकरणाच्या निमतान पळोवपाक मेळटा. मोरजीचे जे रिसॉर्ट आसा ला अल्फॉन्सो, ते पुरायपणान रिसॉर्ट इल्लिगल आसा. सायड इन्स्पेक्शन ताचें जाला. सगळी इल्लिगॅलिटी ही ऑलरेडी GCZMAन ऑन रेकॉर्ड हाडलेली आसा. 2020 सालान मोरजेच्या तलाठान रिपोर्ट दिल्लो, बाबा इल्लिगल रिसॉर्ट बांदला. आमी आज 2025 सालान पावल्या. म्हणटकूच कशा तरेन ह्या इल्लिगॅलिटींक थारो मेळटा हे ह्या प्रकरणांतल्यान आमकां पळोवपाक मेळटा. आता त्या रिसॉर्टान अशें काय वायट जावना ही बरी गजाल, पूण जर जाल्लें जाल्यार मागीर मॅजिस्टेरियल इन्क्वायरी. आता मॅजिस्टेरियल इन्क्वायरी जर म्हणटलो जाल्यार GCZMAन हे रिसॉर्ट डेमोलिश करपाची जी ऑर्डर इश्यू केल्या, ती ऑर्डर नॉर्थ गोवा कलेक्टराकूय आसा आणि पेडणे डेप्युटी कलेक्टराकूय आसा. म्हणटकूच नॉर्थ गोवा कलेक्टर जो मॅजिस्ट्रेट तोच ह्या सगळ्या गजालींचो तपास करतलो, जो ऑथॉरिटी ह्या इल्लिगॅलिटीचेर एक्शन घेवपाक. म्हटल्यार कशी फकाणां आमच्या ऍडमिनिस्ट्रेशनान चल्ल्या आणि कशा तरेन प्रोटेक्शन ह्या इल्लिगॅलिटींक जे मेळटा ते आमकां दर एका केसींतल्यान पळोवंक मेळटा. आता तुमी म्हणटले फाटली 5 वर्सां ह्या रिसॉर्टाक जे प्रोटेक्शन मेळटा सरकारी ऑथॉरिटी कडल्यान ते फुकट मेळटा काय? फुकट ह्या संवसारान कांय मेळना बाबा. ह्या संवसारान प्रत्येक गजालीक मोल ठरलेलें आसा. आता हे मोल कोणाच्या बोल्सान वयता ताचो हिशोब सोदचो पडटलो, ताचो सोद घेवचो पडटलो. पुणून खंयचीच गजाल ही फुकट जायना. जी गजाल इल्लिगल आसा हे फाटल्या 5 वर्सां पयलींच एस्टॅब्लिश जाल्लेले आसा. ती गजाल 2025 मेरेन सुरूच आसा. आता ह्याच डिसेंबर म्हयन्यान 2 तारखेर GCZMA रिमाइंडर धाडटा SDMाक की बाबा टॉप प्रायोरिटीचेर ते रिसॉर्ट डेमोलिश करा म्हणून, जाल्यार तेचेर एक्शन जायना. कोण सांबाळटा ह्या इल्लिगॅलिटी? दिलीप सकवाला हो कोणाचो फ्रेंड? हो गुजरातातलो मनीस. ताचे संबंध खंय आसात? ताणे ऑलमोस्ट 75% ऑफ द कोस्ट ऑफ अरंबोल हो तेणी विकत घेतलेलो आसा. म्हणटकूच ह्या रापणकाराचेर जर सोडूनच दी, कोस्ट हरमला किनाऱ्याचेर दर्यादेगेर जे व्यवसाय करतात तांची परिस्थिती कितें जावपाची आसा? ह्या प्रश्नाची उत्तरां, हे प्रश्नूच कोणाक पडना, उत्तरां सोदपाचो प्रश्नूच येना. आता फाल्यां थारतले की ह्या सगळ्या गजाली कडे दुर्लक्ष करून हरमलचे लोक बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून फेस्टिवलाक वयतले काय हरमलकार म्हणून, गोंयकार म्हणून तुम्ही त्या मशाल मिरवणुकीक वयतले? हे पळोवप खूप इंटरेस्टिंग ठरतले. फाल्याच्या एकूण चित्रा वयल्यान हरमलकरांची परीक्षा जातली आणि हरमलकर आपल्या कृतींतल्यान गोंयकाराक दाखोवन दितले की ते गोंयकार म्हणून चड सिरियस आसात काय बीजेपीचे कार्यकर्ते आणि मगोचे कार्यकर्ते म्हणून सिरियस आसात ते फाल्याच कळटले. आता भटवाडी हांगासरले जे लँड कन्वर्जन आसा ते आपूण रद्द करतलो अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी त्या लोकांक सांगलेलें. त्या उपरांतूच त्या लोकांनी जे बॉयकॉट करपाचो डिसिजन घेतलेलो ZP इलेक्शन्साचेर तो फाटी घेतलो. आता हे उतर दिले मुख्यमंत्र्यांनी
पण फुडें कांयच जावना. आता मुख्यमंत्र्यांनी जर उतर दिला की आपण ते कॅन्सल करतलो, जाल्यार टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे हे मातूय कॅन्सल करचो ना हे ठरलेले आसा. कारण तो असो ते आता आमी उलोवया नाका, कोण कोणाक कितली किंमत दिता आणि कोण कोणाक किंमत दिना ह्यो गजाली आमी करया नाका. पुणून मुख्यमंत्र्यांनी उतर दिले. आता ते उतर पाळपाचे सोडून मुख्यमंत्री फाल्यां जर सांजेच्या वेळार ते रापणकाराच्या फेस्टिवलाक येवन जर ताचे उक्तावण करता आणि भटवाडीच्या लोकांक जर कांयच कदर करिना, जाल्यार मागीर हरमलकर हाची जाप मुख्यमंत्र्याक त्या रापणकाराच्या फेस्टिवलाच्या वेळार विचारतले काय कितें? आता ते सगळे सोडया, आमदार हो भटवाडीच्या मशाल मिरवणुकीक आसतलो हजर काय रापणकाराच्या फेस्टिवलाक नासतलो? तो जर आमदार आणि ताचो जर सपोर्ट असा या भटवाडीच्या लोकांक, जाल्यार तांणी मशाल मिरवणुकीकूय वांटेकार जावचो पडलो. थंयसर तू मशाल हातान घेवन तीच मशाल घेवन जर तू रापणकाराच्या फेस्टिवलाक वयशीत आणि तेवूय फेस्टिवल करशीत जाल्यार मानूं येता. म्हणून आमदार जर फाल्यां मशाल मिरवणुकीक ना, जाल्यार मागीर आमदाराच्या त्या सपोर्टाचो अर्थ कितें हिवूय तितलीच महत्वाची गजाल. आता निमणो विशय, आमकां सगळ्यांक खबर आसा की सुदीन ढवळीकर आणि गोविंदबाब गावडे हांच्या भितर सध्या गॅर्र पेटला. सुदीनबाब ढवळीकर मोगोचे फुडारी, तांणी जाहीरपणान आपली भूमिका घेतल्या की ज्या जाग्याचेर गोविंद गावडे आसा थंय मोगो पक्ष आसचो ना म्हणून स्ट्रेट तांणी स्टँड घेतला. अशें जर आसत जाल्यार मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, जे प्रत्येक मांद्रे मतदारसंघातल्या लोकांच्या एजिटेशनाक आंदोलनाक भितरल्यान सपोर्ट करतात आणि स्पेशली टीसीपी डिपार्टमेंटान जी कन्वर्जना मांद्र्या, मोरजे, आरांबोल, चोपड्या हांगासर जी कन्वर्जना जाल्या त्या सगळ्या लोकांच्या आंदोलनाक जीत आरोलकर हांणी सपोर्ट केल्लो आसा. तांणी चिठूय बरयल्या टीसीपी डिपार्टमेंटाक आणि चीफ मिनिस्टराक की ती सगळी कन्वर्जना रद्द करची म्हणून. अशें जर आसा जाल्यार तांच्या नेत्यान जर भूमिका घेतला की ज्या जाग्यार गोविंद गावडे आसा थंय आमी ना म्हणून, जाल्यार जीत बाब आरोलकर अशाच पद्धतीचो स्टँड घेतले काय कितें की ज्या जाग्यार विश्वजीत राणे आसा, ज्या जाग्यार टीसीपी मिनिस्टर आसा थंय आपूण ना. धाडस करचे पडटले. कारण इनडायरेक्ट सपोर्ट करून आणि पत्रां धाडून कांयच जावपाचें ना. लोकां बरोबर जर थळावो आमदार आसा जाल्यार तो लोकां बरोबरूच रावचो पडटलो. लोकां बरोबर रावन तांणी लोकांक जाय ते निर्णय सरकारान रावन घेवचे पडटले. तू सरकारान आसा आणि सरकारान रावन फक्त चिटयो बरयता सरकाराक, सरकार तेचेर कांयच करिना, जाल्यार ही नाटकां चड तेंप चलची ना. महानाट्य 2027 गोंय विधानसभेचे जावपाचे आसा आणि त्या महानाट्यान जर जीत आरोलकराक परतून आमदार म्हणून जर रोल मेळपाक जाय मांद्रेचो, जाल्यार ताका आता उघडपणान आणि स्पष्टपणान आपली भूमिका घेवची पडटली. ना जाल्यार आमदार म्हणून रोल वयतलो आणि पड्डे देंवोवपाचो आणि पड्डे चडोवपाचो रोल ताका घेवचो पडटलो. म्हाका दिसता जीत आरोलकर हे त्या बाबतीत हुशार आसात. ते ह्या सगळ्या परिस्थितीन कशा पद्धतीन निर्णय घेतात, आपल्या लोकांक कशा पद्धतीन सांभाळतात आणि सरकारा कडल्यान आपल्या लोकांक जाय त्यो गजाली कशा पद्धतीन करून हाडटात हाचेर तांची राजकीय प्रगल्भता, राजकीय मॅच्युरिटी ही उघड जातली. पळोवया ही राजकीय मॅच्युरिटी केन्ना उघड जातली. पुणून हरमलचो जो विषय आसा तो विषय पळोवपाक आमकां चड तेंप रावपाची गरज ना. फाल्यांच तो विषय स्पश्ट जातलो. हांव आवाहन करता हरमलकराक की मशाल मिरवणुकीच्या निमतान तुम्ही एकठांय येतलेच. तुम्ही गणपती हॉलाकडे तुमच्या मशाल मिरवणुकीची सांगता जातली. म्हाका दिसता ती सांगता जाल्या उपरांत तुम्ही थंयसुनूच जर रापणकाराच्या फेस्टिवलाक वचोन थंय मुख्यमंत्र्याक जर जाप विचारतात आणि ते लँड कन्वर्जन जर तुम्ही रद्द करून घेतात जाल्यार तुमकां वालोर दिवचो पडटलो. तुम्ही अशें करून जर ही देख आमकां घालून दिशात जाल्यार दर एक गोंयकार तुमची देख दवरून अशाच पद्धतीन वचात थंय सरकाराक जाप विचारतले आणि सरकाराक आपले चुकीचे निर्णय बदलपाक भाग पाडटले. पूण हाची सुरवात हरमलकार करपाक शकतात काय? घडये करपाक शकतात.
चल तर या रंबोलिया. गावकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.